तर मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये जागा वाटपाचा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय। वंचितकडून वाटायला आलेल्या 62 पैकी 21 जागा आता काँग्रेसला परत करण्यात आल्यात। वंचितनं परत केलेल्या 21 पैकी 5 जागा पुन्हा काँग्रेसनं वंचितला दिल्यात। 5 जागांवर वंचितनं उमेदवार दिल्यानं काँग्रेसकडून पुन्हा ते वंचितला परत करण्यात आल्यात। आता वंचितनं परत केलेल्या 16 जागांवर ना काँग्रेसचे उमेदवार आहेत ना वंचितचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे वंचितनं सोडलेल्या 16 जागांपैकी 14 जागांवर भाजपचे मात्र उमेदवार आहेत। परत केलेल्या 16 पैकी 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि 21 जागांवर प्रभावशाली उमेदवार मिळाले नाहीत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, हा सगळा घोळ नेमका झालाय कुणाच्या बाजूने, काँग्रेसच्या बाजूने की प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या बाजूने? अगदी आपण पाहिलं असेल तर काँग्रेस आणि वंचितच्या जागा वाटपासंदर्भातल्या अनेक बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये 62 जागा ज्या आहेत त्या वंचितने मागून घेतलेल्या होत्या। त्यामध्ये काही जागा वंचितने प्रस्ताव दिला होता, काही जागा काँग्रेसने देऊ केल्या होत्या। शेवटची जी मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी 62 जागांची यादी सही दिलेली होती आणि त्यानंतर ती प्रकाशित सुद्धा केलेली होती। त्यामध्ये आपण पाहतोय की या सगळ्या जागांची जुळवाजुळव करत असताना एक दिवस आधी मध्यरात्रीपर्यंत जे आहे ते वंचितच्या लक्षात आलं की 62 जागांपैकी जवळपास 16 जागा ज्या आहेत त्याच्यावरती आपले उमेदवारच आपण तेवढे ताकदीचे नाहीत किंवा देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी शेवटच्या दिवशी सकाळी जे आहे ते वंचितने काँग्रेसला पुन्हा एकदा ती यादी पाठवली आणि सांगितलं की या जागा ज्या आहेत आम्ही तुम्हाला परत करत आहोत, आमच्याकडे उमेदवार तेवढे सक्षम नाहीयेत। याचा अर्थ स्पष्ट आहे, जर प्रकाश आंबेडकर किंवा वंचितकडे तेवढे सक्षम उमेदवार नव्हते तर त्यांनी त्याच वेळी काँग्रेसला सांगणं अपेक्षित होतं की आम्हाला ह्या 16 जागा ज्या आहेत त्या नको आहेत, त्या आम्हाला दुसऱ्या बदलून हव्या आहेत। मात्र तसं कुठं झालेलं नाही आणि शेवटच्या क्षणाला जे आहे ते पाठवल्या गेल्या। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसकडे सुद्धा उमेदवार शोधणं त्यांना कठीण झालं आणि वंचितकडे सुद्धा जे आहे ते उमेदवार नव्हते, त्यामुळे काँग्रेसने सुद्धा त्यावरती जे आहे ते उमेदवार दिलेले नाही। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ज्यावेळी वंचितच्या जागा पूर्ण केल्या त्यावेळेस काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्या जागा परत करत असेल त्यानंतर आम्ही त्यावरती निर्णय घेऊ। मात्र लेखी स्वरूपाचं न आल्यामुळे काँग्रेसने कुठेतरी जे आहे ते एबी फॉर्म त्यांच्या उमेदवारांना दिले नाही आणि त्यामुळे ना वंचितचा ना काँग्रेस असे 16 जागांवरती कुठलाही उमेदवार नाहीये। आता शेवटचा पर्याय आपण बघतो का त्या ठिकाणी अपक्ष असतील त्या अपक्षांना आता वंचित आणि काँग्रेस पाठिंबा देऊन स्वीकृत किंवा अधिकृत जे आहे ते आमचे उमेदवार आहेत अशा प्रकारची घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र कुठेतरी वंचितच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची सुद्धा अडचण झालेली पाहायला मिळते आणि स्वतः वंचितची सुद्धा अडचण झालेली आहे। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आता 16 जागा नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो की जागांसाठी रस्सीखेच सुरू असते, मात्र काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीमध्ये बरोबर उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे याचा फटका नेमका कुणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।